संगमेश्वरमधील कसबा या परिसरात आलात की लागते ते हे पुरातन कालीन कर्णेश्वर शिव मंदिर. या मंदिरात छत्रपती संभाजी महाराज दर्शनासाठी येत असत. या मंदिराचा इतिहास हा खूप मोठा आहे. नमस्कार, मी उर्मिला पळवळ आणि आजचा एपिसोड असणार आहे या पुरातन काळातील कर्णेश्वर मंदिरावर. संगमेश्वर पासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर कसबा आहे. याच आवारात छत्रपती संभाजी महाराज यांचं वास्तव होतं. इथे हा असा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारलाय. पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला जिथे संभाजी महाराज यांना कसब्यामध्ये पकडले तो सरदेसाई वाडा आहे, हा तिकडे डाव्या बाजूला, आणि पुढे सरळ रस्ता जातो तो कर्णेश्वर मंदिराकडे. आम्ही मंदिराच्या इथे आता पोहोचलोय. मंदिराचा परिसर पूर्ण स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. मंदिराकडे पाहून जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं. सुरुवातीला गेट मधून आत गेल्यावर समोर गणपतीची मूर्ती आहे. तसेच गणपतीच्या उजव्या बाजूला विठ्ठल, रखुमाई, गणपतीची दगडात कोरलेल्या सुंदर अशा मूर्ती आहेत. दर्शन घेतले आणि मंदिराच्या दिशेने आलो. मंदिर पुरातन आहे. या मंदिरावर केलेले कोरीव काम हे अतिशय सुंदर, रेखीव असे आहे. मंदिराच्या पूर्ण बाहेरच्या बाजूला गणपती, नृसिंह, सरस्वती, देवदेवता, किन्नर, नृत्यांगणांच्या मूर्ती कोरल्यात. असं म्हणतात हे मंदिर 5 पांडवाने एका रात्रीत बांधलंय. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा. कर्णेश्वर मंदिर हे राजा कर्ण याने बांधलं असं बोलतात. मंदिर पूर्ण काळ्या दगडात बांधलंय. 26 मीटर लांब, 23 मीटर रुंद आणि 1.5 मीटर उंचीच्या जोत्यावर उभारलंय. या मंदिराला प्रमुख 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजांसमोर दगडात कोरलेल्या शिल्पकलेने आणि कोरीव कामाने प्रवेशद्वार उभारलेले दिसते. एकदमच नाजूक अशी नक्षीकामं केलेली दिसतात. मंदिरात आतमध्ये प्रवेश करताच सुरुवातीला 5 पांडवांची तिन्ही दारांमध्ये ताटं उपडी ठेवलेली दिसतायत. असं म्हटलं जातं संगमेश्वर या ठिकाणी 5 पांडवांनी एका रात्रीत 360 मंदिरे बांधली. वरती पाहिलं तर दगडात कोरलेलं झुंबर दिसतं. मंदिराच्या सभामंडपात 4थ्या ताटावर 4 खांबांच्या मध्ये नंदी दिसतो आणि खांबाच्या वरती कोपऱ्यावर गणपती, नृसिंह आणि देवदेवता कोरलेल्या दिसतायत. खांबावर आडव्या असलेल्या दगडी तुळ्या बघायला मिळतात. आत गाभाऱ्यात 5व्या ताटावर कर्णेश्वराची पिंडी आहे. सकाळची सूर्यकिरण थेट पिंडीवर येताना दिसतात. गाभाऱ्यात आत गेल्यावर पूर्ण शांतता आणि गाभारा पूर्ण थंड जाणवतो. मंदिरावर एवढी बारीक सारीक नक्षीकामं केलीत की मंदिराची एकही जागा रिकामी अशी दिसत नाही. या मंदिराकडे पाहून मंदिर कसं बांधलं असेल असा विचार मनात नक्कीच येतो. जेव्हा त्या सुंदर दगडातल्या कोरीव कामाला हळूच स्पर्श होतो तेव्हा मन कुठेतरी भारावून जातं. त्या माणसातल्या कलाकाराला एक प्रकारे दाद देत असतं. महाशिवरात्रीला इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. खरंच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही पण या मंदिराला नक्की भेट द्या. मंदिराच्या बाहेर आम्हाला एक लहान बाळ सुद्धा मिळालं. अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री अशा 3 नद्यांचा इथे संगम पाहायला मिळतो.
संगमेश्वर हे गाव अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांच्या काठावर वसलेलं आहे, म्हणूनच याला संगमेश्वर असे म्हटले जाते. संगमेश्वर हे मुंबई गोवा महामार्गावरील गाव आहे. संगमेश्वर बस स्टँड पासून 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या एरियाला कसबा असे म्हटले जाते. हे एक काळ्या पाषाणातलं मंदिर आहे. आजचा एपिसोड मी इथेच थांबवते. एपिसोड आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोवर बाय.